सोशल मीडियावर दिसणाऱ्या जाहिराती किती विश्वासार्ह असतात। नागपूरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागलाय। पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत काही रक्कम परत मिळवण्यात यश मिळवलं आहे। नागपूरच्या रामनगर परिसरातील 82 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकारी चंद्रमोहन रणधीर हे मोबाईलवर रील पाहत असताना त्यांना एका गुंतवणुकीशी संबंधित जाहिरात दिसली। या जाहिरातीतील देशातील उच्च पदस्थ व्यक्तींची नावे वापरून नागरिकांना आर्थिक फायदा होईल असे दाखविण्यात आले होते। विशेष म्हणजे कमी रक्कम गुंतवून जास्त परतावा मिळेल असा दावा करण्यात आला होता। या जाहिरातीवर विश्वास ठेवून त्यांनी सुरुवातीला 16,000 रुपये गुंतवले। त्यानंतर त्यांना अधिक परताव्याचे आश्वासन देत वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले। हळूहळू त्यांनी एकूण सुमारे 12 लाख रुपये जमा केले। मात्र जेव्हा त्यांनी पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न केला तेव्हा विविध कारणे देत त्यांना टाळाटाळ करण्यात आली। यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नागपूर सायबर पोलिसांकडे तक्रार केली। तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून ही रक्कम विविध राज्यातील बँक खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे शोधून काढले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित खाती गोठवून आणि त्यातून सुमारे 6,90,000 रुपये परत मिळविण्यात यश मिळवलं। सध्या उर्वरित रक्कम परत मिळविण्यासाठी आणि संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे। नागपूर सायबर पोलीस ठाण्याकडे चंद्रमोहन रणधीर रिटायर आर्मी पर्सन 82 वर्षे रामनगर अंबाझरी येथे राहतात। त्यांनी अशी तक्रार दिली की ते एकदा मोबाईलवर रील पाहत असताना त्यांना असं एक रील आले की भारताच्या राष्ट्रपती तसेच भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन या भारतीय लोकांचे जीवनमान उंचावून पाहत आहेत। तरी त्यासाठी आपण दररोज किंवा एक हप्त्याला 16,000 रुपये भरा आणि तुमची प्रॉफिट डबल करून घ्या, अशा वगैरे प्रकारे रील बघितल्यानंतर खाली दिलेल्या नंबरवर त्यांनी संपर्क केला असता त्यांना सांगितले की तुम्ही 16,000 रुपये भरा, तुमचं शेअर ट्रेडिंगमध्ये आम्ही पैसे गुंतवू, असे तुम्ही प्रत्येक हप्त्याला 16,000 रुपये भरत जावा, म्हणजे तुमचे पैसे वाढतील आणि मग तुम्हाला जो प्रॉफिट येईल तो डबल प्रॉफिट आम्ही करून देऊ। अशा प्रकारे ती जाहिरात वाचल्यानंतर त्यांनी त्यामध्ये गुंतवणूक करण्यास वेगवेगळ्या अकाउंटमध्ये गुंतवणूक करण्यास त्यांनी प्रारंभ केला। प्रथमतः त्यांनी 12,000 रुपये भरले, नंतर 21,000 असे भरत 12 लाख रुपये त्यांनी भरले। त्यानंतर त्याच्या लक्षात आले की सदरचं त्यांनी भरलेले पैसे ते प्रॉफिट वाढत आहे, परंतु प्रॉफिट जास्त दाखवत आहे, परंतु काढण्यासाठी टॅक्स पाहिजे, ह्या पाहिजे, असे प्रकारे त्यांना बहाणे सुचवत गेले। त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे। त्यांनी आपल्या इकडे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल येथे आपण तक्रार भरून घेतल्यानंतर सदरची रक्कम पश्चिम बंगाल आणि इतर राज्यामध्ये गेल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ सदरचे अकाउंट फ्रीज करून त्यांना त्यापैकी 6,90,000 रुपये आम्ही परत करण्यास यश प्राप्त केलेलं आहे माननीय न्यायालयाच्या मार्फतीने। आणि सदरमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरच्या गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय जॉईंट सीपी सर आणि माननीय क्राईम सर आमचे डीसीपी लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाकरून खाली आम्ही करत असून सदर गुन्ह्यातील ज्या अकाउंटवर पैसे गेले आणि ज्यांनी सदरचे रील त्यांना पाठवले त्याचाही आम्ही तपास करून त्या आरोपींना आपण अटक करून उर्वरित रक्कम त्यांना परत करण्याचे प्रयत्न करत आहोत। मी आपल्या मार्फतीने लोकांना हे आवाहन करून इच्छितो की असे कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअपवर किंवा यूट्यूबवर व्हिडिओ पाहून आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका। ज्या सेबी रजिस्टर संस्था आहेत त्यामध्ये आपण गुंतवणूक करायची असेल तर करून घ्या आणि किंवा बँकामार्फत आपण गुंतवणूक करा, जेणेकरून आपला जे गुंतवणूक आहे ते सेफ राहील। वेगवेगळ्या अकाउंटवर जर पैसे भरायला सांगत असतील तर ती आपली फसवणूक आहे हे लक्षात ठेवून कोणत्याही एकाच अकाउंटवर पैसे भरून ज्या बँकेमार्फत आपण ज्या किंवा सेबी रजिस्टर संस्था आहेत त्यांच्या मार्फतीने गुंतवणूक करून आपलं भविष्य किंवा आणि आपली जी गुंतवणूक आहे ती यशस्वी करा किंवा सुरक्षित ठेवा। तसेच जर आपल्यासोबत असा फ्रॉड झाला तर नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल किंवा 1930 वर आपण कॉल करा। नागपूरमधील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेल आहे, त्यांच्याकडे आपली तक्रार नोंदवा, जेणेकरून आपला जो आपल्यासोबत फ्रॉड झाला असेल तो आपल्याला कमी करता येईल किंवा आरोपीला पकडता येईल। धन्यवाद। या घटनेतून एक स्पष्ट संदेश मिळतोय, सोशल मीडियावरील कोणत्याही गुंतवणुकीच्या जाहिरातीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिची खात्री करून घ्या। अतिरिक्त नफा मिळवण्याचे आश्वासन हे अनेकदा फसवणुकीचे संकेत असू शकतात। त्यामुळे सतर्क राहा आणि सुरक्षित आर्थिक निर्णय घ्या।